सगळे लोक गोव्याला बीचसाठी जातात, पण मी तुम्हाला सांगितलं तर मुंबईपासून फक्त 3 तासावर एक अशी जागा आहे जिथे स्वच्छ बीच आहेत, नारळाची झाडं आहेत, वॉटर स्पोर्ट आहे, समुद्रातील किल्ले आहेत आणि जवळजवळ गर्दीच नाही. अलिबाग मध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्राचं मिनी गोवा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलिबाग मधील टॉप 8 बीच आणि ठिकाणं दाखवणार आहेत जे बहुतेक पर्यटक पूर्णपणे मिस करतात. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा. अलिबाग हा वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट आहे. तुम्ही रस्त्याने येऊ शकता किंवा मुंबईहून मांडवापर्यंत फेरीने येऊ शकता. पण अलिबागची खरी सुंदरता एका बीचमध्ये नाही तर 8 वेगवेगळ्या बीचमध्ये आहे आणि प्रत्येक बीचचा वेगळा माहोल आहे. चला सगळ्यात शांत बीच पासून सुरुवात करूया. नंबर 8, वर्सुली बीच. वर्सुली म्हणजे समुद्राजवळ लपलेला कॅम्पसाइट वाटतो. बीचकडे जाणारा रस्ता उंच पाईनसारख्या झाडांमधून जातो आणि अचानक समोर शांत समुद्र किनारा दिसतो. येथे विक्रेते नाहीत, गर्दी नाही, फक्त तुम्ही, मऊ वाळू आणि सतत येणाऱ्या लाटा. येथे प्रवासी टेंट लावतात किंवा सूर्योदयाच्या वेळी अनवाणी चालतात. जर तुम्हाला आवाजापासून दूर जाऊन निसर्गाशी जोडायचं असेल तर वर्सुली तुमचं आवडतं ठिकाण बनतं. नंबर 7, आवास बीच. आवास हा तो बीच आहे जिथे तुम्हाला पूर्णपणे एकटेपणा मिळतो. लांब पसरलेला किनारा, नारळाची झाडं आणि शांत लाटा. येथे मोठ्या आवाजात म्युझिक नाही, गर्दी नाही, फक्त वारा, पाणी आणि शांतता. प्रवासी तासनतास येथे बसून काहीच करत नाहीत आणि त्यातच खरी मजा आहे. आवाज तुम्हाला प्रायव्हेट बीचचा अनुभव देतो जिथे वेळ हळू चालतो. नंबर 6, अक्षी बीच. जर शांततेतला एखादं ठिकाण असतं तर ते अक्षी असतं. स्वच्छ किनारा, नारळाची झाडं, खाली उडणारे पक्षी आणि फार कमी लोक. सकाळी लवकर फिरण्यासाठी हा बीच परफेक्ट आहे जेव्हा वाळू थंड असते आणि हवा ताजी असते. फोटोग्राफर लोकांना इथल्या ओल्या वाळूमध्ये रिफ्लेक्शन खूप आवडतात. तुम्हाला वाटतं जणू तुम्ही अलिबागचा एखादा गुप्त कोपरा शोधलाय. नंबर 5, किहीम बीच. किहीम म्हणजे जंगलात लपलेला बीच वाटतो. मोठी मोठी झाडं नैसर्गिक सावली देतात, त्यामुळे दुपारच्या उन्हातही येथे आराम वाटतो. कुटुंब चटया टाकून बसतात, मुलं सुरक्षित खेळतात आणि जोडपी हिरवाईत निवांत बसतात. इथला माहोल शांत, नैसर्गिक आणि स्वागत करणारा आहे. पालक किंवा मुलांसोबत येणाऱ्यांसाठी किहीम हा सर्वात आरामदायी बीच वाटतो. नंबर 4, मांडवा बीच. मांडवा हा अलिबागचा स्टायलिश प्रवेशद्वार आहे. खास करून जर तुम्ही मुंबईहून फिरीत आलात तर स्वच्छ, नीटनेटका बीच आणि बाजूला चांगले रिसॉर्ट आणि कॅफे, वॉटर स्पोर्टमुळे इथे उत्साह येतो. सगळं व्यवस्थित आणि प्रीमियम वाटतं. पुढचे बीच पाहण्याआधी प्रवासी येथे थांबून आराम करतात, खातात आणि नजारा एन्जॉय करतात. मांडवा तुमचा ट्रिपचा मूड सेट करतो. नंबर 3, मुरुड जंजिरा बीच. मुरुड जंजिरा बीच म्हणजे तुमची बीच ट्रिप इतिहासाच्या साहसात बदलते. किनाऱ्याहून तुम्ही छोट्या बोटीने समुद्राच्या मध्यभागी उभ्या असलेल्या जंजिरा किल्ल्याकडे जातात. किल्ल्याच्या प्रचंड भिंती आणि कधीही जिंकला न गेलेला किल्ला ही एक अविस्मरणीय भेट बनवते. लाटा, वारा आणि शेकडो वर्षाचा इतिहास सगळं एकाच ठिकाणी. नंबर 2, काशीद बीच. काशीद म्हणजे पोस्टकार्ड सारखा दिसणारा बीच. पांढरी वाळू, निळसार पाणी आणि मागे टेकड्या. फोटो आणि रीलसाठी परफेक्ट फ्रेम. वॉटर स्पोर्टमुळे थ्रिल मिळतो आणि लांब किनारा निवांत चालण्यासाठी आमंत्रण देतो. अनेक प्रवासी म्हणतात की हा बीच गोव्याची फील देतो, तेही गर्दीशिवाय. सौंदर्य, साहस आणि अप्रतिम दृश्य काशीदमध्ये सगळं मिळतं. नंबर 1, अलिबाग बीच. अलिबाग बीच हा शहराचं हृदय आहे आणि सर्वात जास्त शोधला जाणारा बीच आहे. इथून समुद्रात उभा असलेला कोलाबा किल्ला स्पष्ट दिसतो. ओहोटीच्या वेळी लोक चालतही किल्ल्याकडे जातात. सूर्यास्ताच्या वेळी इथे या, जेव्हा आकाशात केसरी होतं आणि किल्ला जादुई दिसतो.
इथे आल्यावर अलिबाग ट्रिप पूर्ण झाल्यासारखं वाटतं. अलिबाग फिरायचा स्मार्ट प्लॅन असा आहे. डे 1 मांडवा बीच पासून सुरुवात करा, मग किहिम बीच, पुढे अक्षी बीच आणि दिवसाचा शेवट अलिबाग बीचवर सूर्यास्त पाहून करा. डे 2 काशीद बीचला भेट द्या, मुरुड जंजिरा बीच एक्सप्लोर करा, आवाज बीचवर आराम करा आणि शेवट शांतपणे वर्सोली बीचवर करा. पुढच्या वेळी गोव्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, त्याऐवजी अलिबागसाठी बॅग पॅक करा. 8 बीच 2 दिवस, अजिबात पश्चाताप नाही. हा व्हिडिओ तुमच्या ट्रिप प्लॅनसाठी उपयोगी पडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अलिबाग प्रवासासाठी सेव्ह करा. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.